की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात सध्या एकाच बातमीची सर्वात मोठी चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली 48,000 कोटी रुपयांच्या थकीत वीज बिल माफीची घोषणा. राज्यातील 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या शेतीपंपांचा वापर करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना या निर्णयामुळे खूप मोठा दिलासा मिळाला. मात्र या घोषणेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून एकच सूर उमटतोय. हा निर्णय खरोखरच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर येईल आणि महावितरणच्या खात्यावरील वीज बिलांचं ओझं पूर्णपणे उतरवणार की ही आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केली गेलेली एक राजकीय घोषणाच ठरणार. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. महाराष्ट्रातील शेती हा नेहमीच पावसाच्या लहरीपणावर आणि निसर्गाच्या चक्रावर अवलंबून राहिली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, तर कधी अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळं शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला. अशा परिस्थितीत शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी लागणाऱ्या विजेचं बिल भरणं शेतकऱ्यांसाठी अशक्य झालं. वर्षानुवर्षे हे बिल न भरल्यानं त्यावर व्याजाचा डोंगर उभा राहिला, जो 48,000 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला. महावितरण कंपनीनं अनेकदा हे बिल वसुलीसाठी मोहीम राबवली, काही ठिकाणी वीज जोडण्याही तोडल्या, ज्यामुळं शेतकरी आणि प्रशासनात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही जुनी थकबाकी पुसून टाकण्याचा आणि शेतकऱ्यांची पाठी कोरी करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या बाजूने पाहिल्यास ही योजना सोपी आणि थेट करण्यात आली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना पूर्वीच्या कर्जमाफीसारखे लांबलचक फॉर्म भरणे, ऑनलाईन अर्ज करणे किंवा बँकेच्या चकरा मारणे अशा कोणत्याही प्रक्रिया ठेवलेल्या नाहीत. महावितरणच्या संगणकीय प्रणालीतून थेट 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या सर्व पात्र शेतीपंपांची जुनी थकबाकी एका क्लिकवर शून्य केली जाणार असल्याचं सरकारनं म्हटलंय. महावितरणवर याचा आर्थिक ताण पडू नये म्हणून राज्य सरकारनं स्वतःच्या तिजोरीतून दरवर्षी 25,000 कोटी रुपयांचं अनुदान देण्याचं मान्य केलंय. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ही योजना वेगानं अंमलात आणली जाऊ शकते आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांचा दावा आहे की हा निर्णय पूर्णपणे खरा ठरेल. परंतु दुसऱ्या बाजूला जनतेच्या मनात या घोषणेबद्दल अनेक मोठे प्रश्न निर्माण होत आहेत. महाराष्ट्रावर आधीच लाखो कोटी रुपयांचं कर्ज आहे. त्यातच लाडकी बहीण योजना, मोफत रेशन आणि विविध महामंडळांना दिल्या जाणाऱ्या निधीमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडतोय. अशा परिस्थितीत दरवर्षी 25,000 कोटी रुपये केवळ महावितरणला देण्यासाठी सरकारकडे पुरेसा पैसा उपलब्ध आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जर सरकारनं हा निधी वेळेत दिला नाही तर महावितरणची अवस्था अधिकच बिकट होईल आणि शेवटी त्याचा फटका ग्रामीण भागातील वीज पुरवठ्याला बसेल अशी भीती व्यक्त केली जाते. याशिवाय भूतकाळातील अनेक सरकारी योजनांचा अनुभव शेतकऱ्यांसाठी फारसा चांगला राहिलेला नाहीये. यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये अनेक जाचक अटींमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते. या वीज बिल माफी योजनेतही 7.5 हॉर्स पॉवरची अट घालण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष कमी क्षमतेचा पंप असला तरी कागदपत्रांवर किंवा जुन्या नोंदींमध्ये त्यांच्या पंपाची क्षमता जास्त नोंदवलेली असते. अशा तांत्रिक चुकांमुळे अनेक गरजू शेतकरी या योजनेतून बाद होण्याची दाट शक्यता आहे. केवळ जुने बिल माफ करून हा प्रश्न सुटणार नाही, कारण चालू महिन्यांची बिलं जरी मोफत असली तरी भविष्यात पुन्हा अशीच थकबाकी तयार होणार नाही याची काय हमी, असा प्रश्नही शेतकरी विचारतात. या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय अँगल पाहिला तर आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुती सरकारनं टाकलेला हा एक अत्यंत मोठा डाव मानला जातोय. ग्रामीण भागातील शेतकरी मतदार हा कोणत्याही निवडणुकीत निर्णायक ठरतो. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर शेतकऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी सरकारनं ही वीज बिल माफी आणि 2 लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी अशा दोन्ही मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांकडून यावर कडाडून टीका होतीये. निवडणुका संपल्या की सरकार निधीचं कारण पुढे करून या योजना थंड बस्त्यात टाकेल किंवा नवीन अटी लागू करेल असा आरोप विरोधक करतात. मात्र वीज बिल माफ करण्याची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय की शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा म्हणून 2 गोष्टी केल्या. शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत वीज बिलं आपण माफ केलीत. वीज कंपनी स्वतःच्या खिशातून भरत नाही, आपण बजेटमधून देतोय. तुमच्या सगळ्यांच्या नावावर 7.5 हॉर्स पॉवरची जुनी बिलं आहेत. प्रत्येकाच्या नावानं तुमची जुनी बिलं आहेत. कधीही कंपनीचा कर्मचारी वसुलीसाठी येऊ शकतो. मात्र आता आम्ही
48,000 कोटींचे जुने बिल माफ करणार. शेतकऱ्यांची पाठी कोरी झाली पाहिजे आणि त्याला इतिहास लिहिता आला पाहिजे, यासाठी हा निर्णय घेतो. तो कमी व्हावा म्हणून आपण 2 गोष्टी त्या ठिकाणी केल्या. सगळ्यात महत्वाचं काही केलं असेल तर आमच्या शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत जो काही विजेचा खर्च होता ते वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आज याचा कधी कोणी विचार करत नाही. वीज बिल माफ झालं म्हणजे वीज कंपनी जी आहे ती कंपनी स्वतःच्या खिशातनं भरत नाही. दरवर्षी 25,000 कोटी रुपये मी बजेटमधनं काढतो आणि त्या आमच्या वीज वितरण कंपनीला देतो. कारण ते जर दिले नाही तर MERC सांगते की जे इतर ग्राहक आहेत त्या सगळ्या ग्राहकांवर हे 25,000 कोटी लोड करा, त्यांचं विजेचं बिल वाढवा आणि त्यांच्या खिशातनं ते वसूल करा. आणि म्हणून दरवर्षी 25,000 कोटी रुपये हे आपण वीज बिल माफीच्या पोटी देतो. आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो की याच महाराष्ट्राने जवळपास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आपल्याला माहिती आहे अर्धे दिवस सकाळी वीज, अर्धे दिवस रात्री वीज, इतक्या मोठ्या प्रमाणात रात्रीची वीज आल्यानंतर शेतकऱ्याला काय अडचणी त्या ठिकाणी सहन कराव्या लागतात आपल्याला माहिती आहे. आपण सौर कृषी वाहिनी आणि सौर पंप अशा 2 योजना आणल्या. मला सांगताना अभिमान वाटतो की जे आम्ही सांगितलं आज राज्यातल्या 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो आणि आमचा प्रयत्न हे वर्ष संपता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देऊ. आणि 8 तास आम्ही देतो, 10 तास जायचंय, नंतर 12 तास जायचंय. दिवसा 12 तास आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही करतो. आणि आता याच्याही पेक्षा एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे. प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलं आहे, कधीतरी वसुलीला येऊ शकतं. आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. पूर्णपणे खरी ठरणार की नुसतीच घोषणा राहणार हे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये स्पष्ट होईल. जर सरकारनं कोणत्याही अटींशिवाय आणि राजकारणापलीकडे जाऊन महावितरणच्या सिस्टीममधून थेट ही थकबाकी शून्य केली तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातील शेतकऱ्यांसाठीचा सर्वात मोठा निर्णय ठरेल. पण जर निधी अभावी किंवा प्रशासकीय हलगर्जीपणाच्या कारभारामुळे या तारखांवर तारखा पडत गेल्या तर मात्र शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास पूर्णपणे उडेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली ही घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सरकार किती प्रामाणिकपणे पावलं उचलतंय याकडे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले.